आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. आलिशान कारमधून पुण्यात विक्रीसाठी गांजा घेऊन येत असलेल्या दोघांना पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने 28 किलो गांजासह 16,80,000चा माल जप्त केला. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांचे 3 साथीदार फुरसुंगी येथे थांबले असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनाही अटक करण्यात आली. प्रमोद सुधाकर कांबळे वय 44 वर्षे राहणार किल्ला वेस करमाळा सोलापूर. विशाल दत्ता पारखे वय 41 वर्षे राहणार मोहननगर विश्रांतवाडी. गणेश शंकर भगत मुक्काम पोस्ट बोईटे वस्ती राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा. विकी विजय कांबळे राहणार जळोची भीमनगर तालुका बारामती. प्रतीक संभाजी पवार राहणार कव्हेरी तालुका बारामती. अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार आझाद पाटील यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक 11 मार्च रोजी रात्री शहरात पेट्रोलिंग करत होते. ते मुंढवा कोरेगाव पार्क रोडने शहा यांच्या मोकळ्या प्लॉट येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आले असताना त्यांना एक लाल रंगाची हुंडई i20 या गाडीमध्ये दोघेजण अंधारात बसलेले दिसून आले. त्यांना संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक यांनी त्यांना गाडीत तसेच बसवून ठेवले. गाडीच्या डिक्कीमध्ये 2 नायलॉनची पोती दिसली. वास घेतला असता त्यातून गांजासारखा वास येत होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली. 2 पोत्यांमध्ये प्रत्येकी 14 किलो असा एकूण 28 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी 5,60,000 रुपयांचा गांजा, 1,20,000 रुपयांचे 3 मोबाईल, 10 लाखांची कार असा एकूण 16,80,000 रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गणेश भगत, विकी कांबळे आणि प्रतीक पवार यांच्याकडून हा गांजा विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. ते सध्या फुरसुंगीतील गंगानगर येथे थांबून असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने फुरसुंगी गाठून या तिघांना पकडले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, मयूर सूर्यवंशी, संदीप जाधव, संदीप शेळके, योगेश मांढरे, युवराज कांबळे, चेतन गायकवाड, रवींद्र रोगणे, दिनेश बास्तेवाड, दिशा खेवलकर यांनी केली आहे.